सूर्या विकणार का तुळजाची अंगठी? तात्यांचा होणार का डिस्चार्ज? लाखात एक आमचा दादा मालिकेची कहाणी एक नवीन वळण घेताना दिसत आहे. शो मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळतोय आणि अशातच येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे, ज्यामध्ये आपण बघू शकतो की सूर्या आणि तुळजा दोघे मिळून तात्यांची काळजी घेत आहेत. दोघंही हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासाठी थांबलेले आहेत आणि त्यानंतर बाहेर येऊन ते वाट बघत असतात की तात्यांना कधी डिस्चार्ज मिळतो. यातच दोघांची जवळीक वाढताना सुद्धा बघायला मिळते, जिथे सूर्याच्या खांद्यावर डोकं ठेवून तुळजा आराम करताना दिसते. आणि यानंतरच आपल्याला बघायला मिळतंय की दुसऱ्या दिवशी त्या ठीक झालेल्या आहेत आणि डॉक्टर त्यांना डिस्चार्ज द्यायला तयार झालेले आहेत. पण अशात डॉक्टरांनी सूर्याच्या हातात थांबवलंय बिल, जे बघून सूर्याला मात्र फुटलाय घाम आणि हे तुळजाला कळतं. त्यानंतर तो तुळजाला आपला प्रॉब्लेम सांगतो आणि म्हणतो की डॉक्टरचं बिल आपण हप्त्याने फेडलं तर चालतं का? कारण माझ्याकडे आता फक्त 20,000 रुपयेच आहेत आणि बाकीचे पैसे माझ्याकडे नाहीत. त्यानंतर तुळजा म्हणते सूर्या असं चालत नाही, डॉक्टरांची फी आपल्याला एकत्रच द्यावी लागते, तेव्हाच तात्यांना डिस्चार्ज मिळेल, नाहीतर मिळणार नाही. आणि त्यानंतर सूर्या मात्र आता घाबरलेला आहे. या तुळजा त्याची मदत करत त्याला म्हणते की ही माझी हिऱ्याची अंगठी घे आणि हिला विक, जे काही पैसे येतील त्यातून आपण तात्यांना इथून डिस्चार्ज करून घेऊन जाऊया. सूर्या पहिल्यांदा तरी तिला नकार देतो आणि हे ऐकून तुळजा म्हणते, मग तू काय विचार केलायस, का नकार देतोस? तू काय अशी व्यवस्था करणार आहेस की तात्यांना हॉस्पिटलमध्येच ठेवायचं आहे? हे सगळं ऐकल्यावर आता बघणं फार महत्वाचं असणार आहे. सूर्या तुळजाची अंगठी विकणार का आणि तात्यांना डिस्चार्ज करून देणार का? तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोडसाठी कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार.